लोकसभेत 131वे घटनादुरुस्तीचे महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा आणि शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। महिला आरक्षण विधेयक नामंजूर होण्यामागे काँग्रेस पक्षाचाच हात असल्याची टीका यावेळी करण्यात आली। शिवाजी पेठेतील अर्धा शिवाजी महाराज पुतळा येथे झालेल्या या आंदोलनात महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महिला विरोधी काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो, काँग्रेस सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी बोलताना शहर प्रमुख अमरजा पाटील यांनी महिला आरक्षण विधेयक नामंजूर होणे ही देशातील महिलांसाठी अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगितले। काँग्रेस पक्षाने नेहमीच महिला विरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत या निर्णयामुळे महिलांच्या प्रगतीत अडथळा निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच या विधेयकामुळे महिलांचा लोकशाही प्रक्रियेत अधिक मजबूत सहभाग सुनिश्चित झाला असता, परंतु काँग्रेसने जात धर्माचे राजकारण करत महिलांच्या आशांवर पाणी फेरल्याची टीका त्यांनी केली। या आंदोलनात कोल्हापूर महानगरपालिका महिला आणि बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेविका मंगल साळोखे, शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर, महानगर समन्वयक पूजा भोर, मंगलाताई कुलकर्णी, गौरी माळदकर, सुनीता भोपळे, मीना पोद्दार, प्रीती अतिग्रे, राधिका पारखी, सना अत्तार तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, महानगर प्रमुख शिवाजी जाधव, नगरसेवक अजय इंगवले, शहर प्रमुख रणजित जाधव, उपजिल्हा प्रमुख तुकाराम साळोखे आदी उपस्थित होते।